रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झालेला होता। मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली। भरत गोगावले आणि जगताप समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं कळतंय। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं गर्दी वाढली आणि या बाचाबाचीमुळे देखील मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण निर्माण झालं। काय नेमका प्रकार झाला? मी 2 नंबर बूथ 3 नंबर बूथ या बूथवरती येत असताना मोटरसायकलवरती मी थांबलो। मी माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधले असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले। परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातंय। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वळून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे। ती रिव्हॉल्वर कशी आली, कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता, त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमावलो असतो तरी चाललं असतं, परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमावला असता तर ती सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती। आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जी हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो आता त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगलबच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत, पण त्याला माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरत शेठची औलाद आहे। शिंदे साहेबांचा मी पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय। कार्यकर्त्यांना त्यांना दिसतोय की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून हा रडीचा डाव त्यांनी साधला। मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुपूर्द केलेली आहे। आता पोलीस पुढील कारवाई या ठिकाणी करतायत। आपल्याला हवं असेल तर मागे ज्या काय माझ्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यामध्ये तुम्ही जा, त्या गाड्या ज्या काय माझ्यावरती हल्ला करायला आल्या होत्या त्यामध्ये स्टंप, हॉकी स्टिक, बेस्टिक या सगळ्या आहेत, ते तुम्हाला दिसतील। थँक्यू। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रफुल्ल, महाडमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी मधला हा जो वाद आहे तो उफाळून आलेला आहे। काही गाड्यांमधून हॉकी स्टिक, बंदूक घेऊन आल्याचे प्रकार समोर आल्याचा आरोप केला जातोय। काय नेमकं घडलेलं आहे त्या ठिकाणी, काय सध्याची स्थिती आहे? नक्कीच जर आपण बघितलं महाड मधलं जे मतदान केंद्र आहे 2 क्रमांकाचं, आज सकाळपासूनच तिथं तणावाचं वातावरण होतं। याची सुरुवात जी होती ती ईव्हीएम मशीन बंद झाल्यावरनं झाली होती। मात्र त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती जमले होते। पोलिसांनी त्या दोघांनाही बाजूला केलं आणि मात्र थोड्या वेळाने पुन्हा एकदा हा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। आता विकास गोगावले यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती रिव्हॉल्वर दाखवण्यात आली आणि ती रिव्हॉल्वर त्यांच्या कार्यकर्त्यांनी खेचून घेतली आणि ती आता त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केल्याचं सांगितलंय। मात्र आताच्या या घटनेनंतर महाडमध्ये संपूर्ण तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मंत्री भरत गोगावले देखील या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचतात आणि त्यामुळे आज दिवसभर सकाळपासून जर बघितलं तर महाडच्या मतदान केंद्र क्रमांक 2 वरती हे तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आणि विकास गोगावले यांनी आपल्याकडचं जे रिव्हॉल्वर आहे ते पोलिसांच्या सुपूर्द केले आणि पोलिसांनी याच्यावर सखोल कारवाई करावी अशी मागणी विकास गोगावले यांनी केलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।